नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहराच्या विकासाला आज मोठा वेग मिळाला. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते 77 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन धुळ्यात पार पडले. देवपूरमधील जयहिंद सिटी मॉल व भाजी मंडईसह रस्ते काँक्रीटीकरण, घाट विकास आदी कामांचा यात समावेश आहे. आमदार अनुप अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे धुळे शहर स्मार्ट, सुंदर आणि सुरक्षित सिटीकडे वाटचाल करत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. या धुळे शहराला भाऊ फार अडचण होती. कोरोना काळात सर्वांचे उद्योग धंदे हे संपलेले होते आणि जो तो भाजी विक्री किंवा छोटा मोठा व्यवसाय घेऊन या शहरात बसलेला होता, परंतु सर्वजण धोकादायक जागेवर बसलेले होते. केव्हाही कुठेही काही अपघात होऊ शकत होता. परंतु मी मागं या सर्व भाजीवाल्यांना एक शब्द दिला होता का तुम्ही जागेवर न उठा, या जागेवर बसा, तुम्हाला याच जागेवर मी मॉल बांधून देईल आणि तुमच्या हक्काचे तुम्हाला दुकानं देईल. आणि आज त्याचं आपण भूमिपूजन आदरणीय भाऊंच्या हाताने या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. आता आल्याबरोबर परत त्यांची काही तक्रार होती का परत त्या रस्त्यावर काही भाजीवाले बसायला लागलेले. तर माझी महापालिकेला विनंती असेल का काहीच बघू नका आणि त्यांचे वारंवार सांगून सुद्धा जर कोणी ऐकत नसेल तर कठोर कारवाई आजच झाली पाहिजे आणि ती कार्यक्रम संपल्याबरोबर त्या ठिकाणी झाली पाहिजे. ते 4-5 जण तिथं बसतात म्हणून भाऊ यांचा बाकीच्यांचा व्यवसाय इथं होत नाही, म्हणून हेही लोक परत तिथं जाऊन बसतात आणि त्याच्यामुळे अपघात होतात आणि लोकांना जीव गमवावा लागला. भाऊ आत्तापर्यंत तिथं 2 ते 3 जणांचं त्या ठिकाणी जीव गेलाय भाऊ. पण आज धुळे शहरात आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आपण 77 कोटीच्या कामांचे भूमिपूजन करतोय. 77 कोटीच्या कामांचे. त्याच्यात पांजरा नदीवरचं 51 शक्तिपीठचं काम असेल, शिवाजी रोड त्या ठिकाणचा कॉन्क्रीट रस्ता असेल, महापालिकेसमोरचा संतोषी मातापर्यंतचा कॉन्क्रीटचा रस्ता असेल, असे विविध कामं आपण करतोय. आज सावतामाळी मार्केट जे आहे त्या ठिकाणी जे जीर्ण झालेलं तर सर्व दुकानं तोडायचं काम चालू झालेलं आहे आणि तिथं सुद्धा आपण 26 कोटीचा नवीन मॉल त्या ठिकाणी बांधतोय. 5 कंदीलचं टेंडर झालं, 55 कोटी रुपयाचं 5 कंदीलचं टेंडर आज आपण त्या ठिकाणी झालेलं आहे. आज अंतिम टेंडर उघडायची अंतिम तारीख आहे. आज जर आचारसंहिता आज नाही लागली तर कदाचित 2 दिवसानंतर परत भाऊला आम्हाला धुळ्याला बोलवावंच लागेल आणि 55 कोटीच्या कामाचं भूमिपूजन सुद्धा आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं. या शहराचं खरंच चेहरामोहरा आपण बदलणार आहोत. दोघं गार्डनचे काम भाऊंच्या हातानेच आपण भूमिपूजन केले होते, ज्या ठिकाणी भाजीवाले बसायचे. अतिशय सुंदर काम त्या ठिकाणी आपण चालू केलेलं आहे. वर्षभराच्या आत हक्काची जागा या सर्व गोर गरीब माझ्या माता बहिणींना, भाजीवाल्यांना या ठिकाणीच आपण देणार आहोत. असे भरपूर कामं आपण करत आहोत. भरपूर उद्घाटनं आहेत. लवकर आपल्याला कार्यक्रम संपवायचे आहेत, भाऊंना ऐकायचं आहे. यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संबंध राज्याचा विकास होतोय. चांद्यापासून बांद्यापर्यंतचा विकास होतोय. धुळे शहर हे नियोजनबद्ध शहर आहे आणि या शहराला फार महत्त्व, अनन्यसाधारण स्ट्रॅटेजिक लोकेशनचं महत्त्व आहे आणि म्हणून भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असलेल्या या शहरामध्ये अनेक हायवे, रेल्वे, अनेक गोष्टी जात असताना इथे नवीन शहराला धुळे, एक स्मार्ट धुळे, सुंदर धुळे, सुरक्षित धुळे हा संकल्प घेऊन भारतीय जनता पार्टी पुढे चाललेली आहे. पालकमंत्री या नात्याने इथले आमदार, इथले अध्यक्ष, इथले माजी खासदार सगळ्या लोकांनी मिळून एक संकल्प केला आहे की धुळे शहराला महाराष्ट्रातल्या अग्रगण्य शहरामधलं एक बनवायचं. त्या दृष्टिकोनातनं नाशिक, पुणे, मुंबईच्या धर्तीवर
एक सिटी सेंटर मॉल याचं आम्ही भूमिपूजन केलं आहे. साधारणतः 42 कोटी रुपयाचा हा मॉल आहे. जय हिंद मॉल त्याचं नाव दिलेलं आहे आणि साधारणतः त्याच्यामध्ये एक 35,000 स्क्वेअर फीटचा इथे हा मॉल बनणार आहे. धुळे शहराच्या आधुनिकतेला शोभणारा हा मॉल आणि उद्याच्या काळामध्ये पूर्ण शहराला आवडेल. इथे जाता येईल, इथे फूड कोर्ट राहील, इथे अनेक व्यवस्था इथे राहतील. याच्या मागे एक भाजीपाला मार्केटसुद्धा इथे फार मोठा सुंदर असं आधुनिक भाजीपाला मार्केट राहणार आहे. आणि म्हणून शहराच्या पुढच्या भविष्याला गती देणारं हे सिटी सेंटर मॉल आपल्या सगळ्यांच्या साक्षीने याचं भूमिपूजन झालेलं आहे. मी सबंध धुळेकरांचं, धुळे जिल्हाकरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. DPDCच्या माध्यमातून निधी होणार आहे, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.